पंढरपूर नगरपालिकेवर मागील अनेक दिवसांपासून प्रशासक आहे. त्यामुळे शहरातील विविध समस्या सोडवण्यासाठी नगरपालिका प्रशासन सतर्कता दाखवत नाही. त्यामुळे याबाबतचा रोष केवळ लोकप्रतिनिधी म्हणून आमदार समाधान आवताडे यांच्यावर येत आहे. या गोष्टींची गंभीर दखल घेत यापुढील काळात स्वतः आमदार आवताडे यांनी लक्ष घातलं असून नगरपालिका प्रशासनाला सक्त सूचना दिल्या आहेत. पंढरपूर शहरात मागील आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक भागातील रस्ते वाहून गेलेत. बऱ्याच ठिकाणी खड्डे पडून मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. काही भागातील सिमेंटचे रस्ते पूर्णतः खराब झालेत. याबाबत बुधवारी आमदार समाधान आवताडे यांनी ठिकठिकाणी भेटी देऊन त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देत लवकरच हे प्रश्न मार्गी लावण्याबाबत नगरपालिका प्रशासनाला सक्त सूचना केल्या आहेत. येथील कुंभार गल्लीपासून शिंदे नाईकनगर भागातील रस्त्यावर पाणी आणि काटेरी झुडपे वाढलेली आहेत. पाण्याचा निचरा झाला नाही व तसेच साचून राहिलाय. त्यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलंय. रेल्वे लाईनच्या बाजूने पाण्याचा निचरा होत नाही. तसेच येथील नागरिकांना ये-जा करण्यासाठी रस्त्याची दुरावस्था असून त्या ठिकाणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना भ्रमणध्वनीवरून त्या ठिकाणची परिस्थिती आमदार समाधान आवताडे यांनी कळवली आहे. त्या ठिकाणी त्वरित पाणी कशा पद्धतीने उपसा होईल याची दक्षता घेऊन लवकरात लवकर पाण्याचा निचरा करण्याबाबत आदेश देण्यात आले. त्या ठिकाणी त्या रस्त्यावरती मुरुम भरून घेण्यात यावा असा आदेश दिलाय. यावेळी नगरपालिकेचे बांधकाम विभागाचे नेताजी पवार हे उपस्थित होते. सरगम चौक व इंदिरा गांधी यामधील रेल्वे पूल याची पाहणी करून रेल्वेचे अधिकारी बोलवून तसेच नगरपालिकेचे अधिकारी यांनाही सूचना देऊन पाण्याचा निचरा करण्यात यावा व वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करावा असे आदेशही दिले आहेत. त्यामुळे आमदार समाधान आवताडे आता शहरातील समस्या सोडवण्यासाठी मैदानात उतरल्याचं दिसून आलंय. पंढरपूर नगरपालिकेला आमदार आवताडे यांनी सूचना देण्याचे कर्तव्य बजावले असले तरी या शिंदे नाईकनगर भागातील गंभीर समस्यांची सोडवणूक करण्यासाठी कधी मुहूर्त लागणार यावरच ठिकठिकाणी भेटलेल्या भेटीचं सार्थक ठरणार आहे हे मात्र नक्की.